गरम पाणी पिऊन आजच्या सकाळची सुरुवात झाली. थोडं लेट झालं आज, कारण की आज सियाने सकाळी कहरच केला. काय कहर केला ते तर मी तुम्हाला सांगतो. त्याआधी आपण थोडं जरा गरम पाणी पिऊन घेऊया, कारण आपल्याला आता करायचं आहे वर्कआउट करण्यासाठी आज मी घरीच थांबलो. आज होता आपला ट्रायसेप. घरी का थांबलो, जिमला का गेलो नाही, कारण की सिया पहाटे उठली होती आणि पहाटे उठल्यानंतर ती झोपतच नव्हती. मग तिला कसं बसं झोपवलं. त्यानंतर ती परत सकाळी 6-7च्या दरम्यान उठली आणि इतकी रडायला लागली. काय होत होतं ना हे तिला पण लक्षात येत नव्हतं त्याच्यामुळं. आणि त्यानंतर मग मी तिला आहे ना कसं बसं झोपवलं आणि ती झोपली. तर तिचं पोट दुखत होतं बहुतेक गॅसेसमुळं. एक झोप झाल्यानंतर तिला बरं वाटलं. त्यानंतर मी घरातच वर्कआउट करायचं ठरवलं, कारण की गॅप नाही घ्यायची. आज ट्रायसेप असल्यामुळं मी क्लोज डिप्स जवळजवळ 60 मारल्या, म्हणजे आपला ट्रायसेपला प्रेशर येईल. आणि त्यानंतर सिया मॅडम आमच्या उठल्या. आता जरा ती फ्रेश वाटत होती आणि तिला हसताना बघूनच मला बरं वाटतं, नाही तर खूप टेन्शन येतं. तिला जर काय झालं ना तर असं काय करून काय नाही असं होतं, कामात पण मन लागत नाही. मग तिला बरं वाटलं, तिच्यासोबत थोडं खेळता कामं पण केली. आपल्या मोमोच्या मटेरियलचं माप काढलं आणि व्हेज मोमोची स्टफिंग करायला घेतली. व्हेज मोमो आणि वडापाव, मिसळपाव असा आपला बेत असतो हॉटेलवर आपल्या, तुम्हाला जर माहितीच असेल. आणि त्यानंतर भाज्या मस्त धुवून घेतल्या, आपल्या व्हेजची स्टफिंग करून घेतली. व्हेजची स्टफिंग झाल्यानंतर आपल्या वडापावच्या मसाल्याच्या तयारीला लागलो. आणि आज शुक्रवारचा बाजार असतो आपल्याकडं, तर त्या कारणामुळं मटेरियल थोडंसं जास्तच बनवायचं होतं. आणि सर्व मटेरियल बनवून झाल्यानंतर पुढे काय केलं आपण बघूया उद्या.